नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज मुंबईमध्ये लोकभवनामध्ये शपथ घेतली. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या की अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार का, अशा देखील चर्चा राज्याच्या राजकारणाच्या वर्तुळात सुरू होत्या. मात्र आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लागला असून सुनेत्रा पवार यांनी आज मुंबईमध्ये लोकभवनामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे मोठे नेते देखील उपस्थित होते. यामध्ये सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांच्यासह अनेक आमदार, नेते, चंद्रशेखर बावनकुळे देखील या शपथविधीसाठी त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्यांच्या या सगळ्या मोठ्या नेत्याच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी मुंबईच्या लोकभवनामध्ये पार पडला. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आता राष्ट्रवादी पक्षाची जी काही सर्व जबाबदारी आहे, राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वेसर्वा आता सुनेत्रा पवार असणार आहेत. आणि अगदी आज सकाळपासूनच या सगळ्या घडामोडीला वेग आलेला होता. आपण जर पाहिलं तर सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये सकाळी मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक सुरू असतानाच बारामतीमध्ये देखील शरद पवार यांच्या घरी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक सुरू होती. या सगळ्या बैठकी सुरू असताना असं वाटत होतं की राष्ट्रवादी एकत्र येईल का. मात्र आता या सगळ्या घडामोडीवर पडदा पडलेला आहे आणि सुनेत्रा पवार यांनी अखेर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. अगदी दुपारी सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये त्यांना राष्ट्रवादीचं गटनेता देखील बनवण्यात आलं आणि गटनेता पद मिळाल्यानंतर आता त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.